नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रुपाली राहुल जाधव या चॅनलमध्ये. तर चला काय बनवणार आहोत बघूया. आज बनवणार आहे मच्छी फ्राय. चिकनच आणायचं होतं आपल्याला, पण चिकन खूप महाग झालेलं आहे, त्यामुळं आपण ते कॅन्सल केलेलं आहे. बॉयलरचं चिकन तर उन्हाळ्यात खावायला नको आहे म्हणून नको म्हणलं. तर हे आणलेले आहे फिश फ्राय करूया आणि थोडासा रस्सा करूया. चिकन झालं 260 बॉयलरचं, आणि गावरांचं तर काय माहीत नाही कसं आहे, त्यामुळे आपण ते आणलेलं नाही आहे. फक्त आपण आणले फिश. बनवूया मस्तपैकी फिश म्हणजे मच्छीच आपली साधं सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आलं लसणाची पेस्ट आणि रवा टाकून तळून घेऊया. सर्व मीठ लावून घेऊया आधी. सगळ्या फिशला मीठ लावल्यानंतर हे आलं लसणाची पेस्ट वाटलेली आहे ती तळून घेऊया. मॅरिनेटच करून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं ठेवूया. हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट. थोडीशी हळद टाकूया. सर्व असं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर मसाला आणि रव्यामध्ये तळणार आहोत. टाकूया घरगुती मसाला. घरगुती मसाला, हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. हे मिठाची करायचे, त्याच्यात हळद मीठ फक्त ते मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं मीठ आपण मच्छीला पण लावलेलं आहे आणि आता हे मसाल्यामध्ये पण लावणार आहे. असं सर्व एकसारखं लावून घेऊया. आपलं कमी साहित्याचंच रेसिपी असतात, पण छान होतात. तरी आपण आलं लसणाची पेस्ट आणि घरगुती मसाला जो आपला आहे, त्या घरगुती मसाल्याने आपल्या भाज्यांना सगळ्या टेस्ट येते. तवा आपण आधीच गरम करायला ठेवला होता तापायला, त्याच्यामुळं तो तापलेला असेल. आपण आता टाकूया. बस झालं. एकच चमच्यामध्ये करूया, कारण त्याला फिशमध्ये पण चरबी असते, त्याचं पण तेल सुटतं. आपण थोडंसं तेल टाकून तवा आधी गरमच करून घ्यायचा असतो. एक साईड चांगली भाजून घेऊया. नंतर तोपर्यंत झाकण ठेवूया वाफेवरती. एक साईड मस्त भाजून घेऊया आणि नंतर परती करूया. एक साईड भाजून घेऊया मस्त. मस्त परतलेले आहेत. आता आम्ही 5 मिनिटं चांगली परतून देणार आहोत. एकच चमचा तेल टाकलेलं आहे आणि होऊ देणार आहोत. आता कमी खर्चात, कमी वेळेत, कमी साहित्यात अशा रेसिपी असतात. तुम्ही बघू शकता. चिकन महाग झाल्यामुळे आपण मच्छी आणलेली आहे, ती पण आपण मग तिथे ॲडजस्ट केलेलं आहे. पण मच्छीच खाल्लेली चांगली असते आरोग्यासाठी. तर कधीतरी आपण आणतो आठवड्यातून एकदा.
कमी खर्च, कमी वेळ, कमी इंधन, कमी तेल, सगळं साहित्य कमीच वापरून छानशा अशा रेसिपी आपण बनवत असतो. आता मस्तपैकी आपली फिश होत आहे. गॅसची बचत आपण करायची झालं तर त्याच्यावरती झाकण ठेवलं, वाफेवरती शिजलं जातं व्यवस्थित आणि कमी गॅस लागतो. त्याच्यामुळे आपण प्रत्येक भाजी झाकण ठेवूनच करतो. हे पण आपण जेवढा वेळ आपला गॅस जातो झाकण ठेवलं तर पटकन भाजून होतील ते. आज तुमच्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. फेसबुकचं माझं चॅनल मॉनिटाईज आहे आणि त्याला अर्निंग पण चालू झालेली आहे. फक्त कमी प्रमाणात आहे. आज न उद्या होईल. प्रयत्न आपले चालूच आहेत. सुरुवातीला मी यूट्यूबला व्हिडिओ टाकत होते. यूट्यूबला फक्त आता माहिती नसल्यामुळे 2-3 महिने टाकले. त्याच्यानंतर मी बंद केलं आणि नंतर फेसबुकवरती आपण काम सुरू केलेलं आहे आणि यूट्यूब पण चालू आहे आणि आता यूट्यूबवरती पण टाकत आहे आणि फेसबुकवरती पण टाकत आहे. तुमच्यामुळे आज चॅनलही मॉनिटाईज आहे आणि वेगळा आनंदही मिळतो आहे रोज व्हिडिओ बनवण्यामुळे, तुमच्या चांगल्या सपोर्टमुळे. मी म्हणत नाही की मला खूप छान असे व्हिडिओ बनवता येत नाही आहेत, पण प्रयत्न चालू आहे. प्रयत्न आपण सोडणार नाही आहे. जो आपण प्रयत्न चालू केलेला आहे, जो व्हिडिओ बनवायचा, ब्लॉग बनवायचा, तो प्रयत्न चालूच असणार आहे. एक ना एक दिवस तर मी शिकणारच आहे. तोपर्यंत तुम्ही मला सांभाळून घ्या. बापरे, ठसका आला. आता शेअरिंग करायला खूप आवडते. खूप छान वाटतं तुमच्यासोबत जे मी बोलते ते मी शेअर करायला मला आता आवडायला लागलेलं आहे. आणि बघा झालेलं आहे आपली फिश. पुन्हा एकदा आता झाकण ठेवूया, मंद गॅसवरती होऊन देणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच तुमचा सपोर्ट राहून द्या, जेणेकरून अजूनही छान छान व्हिडिओ मला बनवता येतील. बस, थँक्यू.